बऱ्याचदा कंप्लेंट आली की आम्ही कर्नाला पक्षी अभयारण्यामध्ये जातो, परंतु तिथे जो शुल्क आहे तो शुल्क फार मोठ्या प्रमाणात आकारला जातो. आम्ही म्हटलं की ठीक आहे, आम्ही तिथे ते चौकशी करू. चौकशीसाठी आम्ही मागच्या वेळेला येऊन गेलो. चौकशीमध्ये आम्हाला उघडकीस आलं की ते फार मोठ्या प्रमाणामध्ये शुल्क आकारलं जातं. म्हणजे प्रत्येक माणसाला काहीतरी 50 रुपये शुल्क आहे आणि गाडी पार्किंगचे काहीतरी 195 रुपये घेतात आणि ते कॅमेऱ्यासाठी वेगळे काहीतरी शुल्क आकारले आकारले गेलेले. परंतु हे फार चुकीचं आहे, कारण वरती गेल्यानंतर जेव्हा आम्ही सगळी पाहणी केली, साहेबांना सुद्धा भेटून ते राठोड साहेब आहेत, ते वरती गेल्यानंतर आम्हाला जे दिसून आलं की ते एकही पक्षी नाही आहे. पक्षी आहेत ते पण मरणाच्या अवस्थेमध्ये पडलेले आहेत. तिथे सर्वांनी येऊन ती चौकशी करू शकता, कारण आम्ही जे बघितले ते आम्ही जनतेसमोर मांडत असतो. आता हे कोणत्या प्रमाणामध्ये कशा पद्धतीने हाताळलं गेलं पाहिजे याच्यासाठी आम्ही आज एक लेटर आणि त्यांना एक अवधी दिलेला आहे की लवकरात लवकर या गोष्टीवरती निर्णय घेऊन याची. मित्रांनो, आता युवा स्वतंत्र दलाच्या आमच्या सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे, विशालदादा यांनी सांगितल्याप्रमाणे राईट आहे ते बरोबर सांगत आहेत. आणि आज तुम्ही पाहू शकता, आणि आता थोडंसं कॅमेरा झूम करून दाखवा. मग प्रवेश शुल्क आहे 60 रुपये आहे. त्याच्यानंतर प्रौढ 120, भारतीय तो कॅमेरा 195 रुपये. कसं आहे, कशासाठी? दूधसाठी वाहने 50 रुपये. आज जर तुम्ही रेल्वे स्टेशनला गेलात ना तर 20 रुपये फक्त घेतात 12 तासाचे. याचं 6 वाजता काम बंदच होतं, बरोबर आहे. त्यानंतर तुम्ही हलकी वाहने लिहिलेली 195 रुपये, म्हणजे फोर व्हीलरचे 195 कुठल्या दृष्टिकोनाने घेत आहेत? काय सेवा देतात ती लोक मला सांगा. तर आज मला इकडे आल्यावरती बघितली की कसलीही सुविधा नाही वॉशरूम्स आहेत, नाही रेस्टरूम आहे, काही नाही आहे. आणि इथे ज्या गाड्या उभ्या आहेत तुम्ही तिकडे बघू शकता, गाड्यांच्याकडे फोन करून दाखवा. तिकडे बघा कसं तो झाड आहे, तो पोचलणार पोचलेलं आज नव्हती गाडीवरती जर पोचलला झाड तर ते कुणी भरपाई देणार? काय म्हणजे याच्यामध्ये काय नाही, प्रथम उपचाराचं काही दिसत नाही आहे. त्याच्यामुळे खरंच आज विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हा जनतेच्या म्हणजे महाराष्ट्रातील जनतेच्या खिशावरती हात घालण्याचा प्रकार चालू आहे. तर हा कुठेतरी थांबला पाहिजे. यासाठी आम्ही युवा स्वतंत्र दल एकत्र येऊन याच्यावरती नक्कीच लवकरात लवकर या प्रश्नावरती उत्तर काढून आम्ही जनतेला न्याय. जसे आमच्या दोन्ही भागात जसं सांगितलं की आम्ही ज्या पद्धतीने राठोड साहेबांना पत्रव्यवहार केलेला आहे, पत्रव्यवहार करतेवेळी राठोड साहेब यांनी आम्हाला आश्वासन दिलं की पुढील 1 महिन्यामध्ये आम्ही याची काहीतरी तोडगा काढू. माझी त्यांना विनंती आहे, जर आपण 1 महिन्याच्या आतमध्ये जर त्याच्यावर तोडगा काढला नाही तर ना केलं असतं आम्हाला इथे आंदोलनात्मक भूमिका उभी करावी लागेल. आणि त्यावेळी हे बॅनरचे जे लावलेले हे देखील आम्ही स्वतःहून काढून टाकू आणि पूर्ण निःशुल्क प्रत्येक पर्यटकांना निःशुल्क आम्ही जाण्यासाठी मदत करू. याची नोंद संबंधित प्रशासनाने घ्यावी. मला महाराष्ट्राच्या आता जनतेला विचारायचं आहे, तुम्ही ज्या वेळेला कर्नाल्यातून आतमध्ये आलात, वरती आल्यानंतर आपण बघितलात तर जो आपण फीज आकारतो त्याला तुम्ही काय दाखवणार आहात? हे प्लॅस्टिकचे बक्षी दाखवणार का? बघा ते इकडे ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर इकडे 3-4 काही ते पोपट ठेवलेले आहेत. ते त्याचे तुम्ही पैसे भरता का? 350, 500